मोर्चा आलाय तुमच्यापर्यंत आणि काय संबंधित त्यांच्या मागण्या आहेत? ह्या सगळं सफाई कामगार आहेत, गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शहरात स्वच्छता अभियान राबवतात किंवा स्वच्छतेचं काम करतात आणि शहराला स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. आणि आपल्या शहराला आपल्याला माहितीच आहे, गेल्या 2 दिवसांपूर्वी माझी वसुंधरा अभियानांतर्गत पूर्ण महाराष्ट्रात आपल्या शहराचा पहिला नंबर आलाय. शहराला 10 कोटी रुपयाचं बक्षीस भेटलंय. ते सर्व शक्य झालं या सफाई कामगारांमुळे, कारण हे मनापासून काम करून आपलं शहर स्वच्छ ठेवत असतात. यांच्या ज्या भावना आहेत, यांचे जे प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत घेऊन आल्यात. यांचं बरेच वर्ष झालं PF भेटलेलं नाहीये. यांचं कंत्राटी कामगार म्हणून ज्यांना कायमस्वरूपी आपल्या महापालिकेत रुजू करावे अशी यांची मागणी आहे. किंवा यांचा जो विषय होता रात्रीच्या नाईट शिफ्टचा, तो एक महत्वाचा विषय होता. मी पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्तांना स्पष्ट सांगितलं होतं की महिलांना रात्रीची पाळी करून द्यायची नाही, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आज सकाळी आरोग्य विभागाची पूर्ण शहराची बैठक घेतली. त्या बैठकीत निर्णय झाला, आतापासून कुठलीही महिला रात्री पाळीला जाणार नाही, ती दिवसाच काम करणार असा निर्णय झालेला आहे. आणि यांचे जे काही प्रश्न असतील भविष्यात ते पूर्णपणे सोडवण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन. चलो. ओके.